लव जिहाद, धर्मांतर आणि लँड जिहाद रोखण्यासाठी नाथ जागृती यात्रा, योगी बालकनाथ महाराज, धर्मजागरण ट्रस्ट आयोजित चलो मच्छिंद्र गोरखाया, मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ गडावरून यात्रेला प्रारंभ। भारत आणि नेपाळ या दोनच देशात सनातन धर्म पाळला जातोय, त्यामुळं सनातन धर्मातील हिंदू साधू, नाथ धर्म, मंदिरे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आज ना उद्या अशी परिस्थिती निर्माण होईल, त्यामुळं आता तरी हिंदूंनी संघटित होऊन सनातन धर्म पुढे चालवला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदू धर्माचा वारसा पुढे चालवला आहे, आपण त्यांचे वंशज नाही का असा सवाल करत हिंदू धर्म नष्ट करण्यापासून वाचवला पाहिजे। त्यासाठी आपण संघटित होणं गरजेचं आहे। देशाचं रक्षण हा जवान करतो, गावाचं रक्षण चौकीदार करतो, तर सनातन धर्माचं रक्षण हिंदूंना करायचंय असं प्रतिपादन नाथ आखाडाचे अध्यक्ष आमदार बालकनाथ महाराज यांनी केलंय। अहिल्यानगर के अंदर और भगवान गुरु गोरक्षनाथ जी का जो ये स्थान है किला, इस स्थान पर से नाथ जागृति यात्रा का शुभारंभ हुआ है, जिसमें हमारे धर्म जागरण मंच और हमारी नाथ संप्रदाय से जुड़ी हुई अनेकों ऐसी संस्थाएं, ऐसे संगठन जुड़कर इस यात्रा का शुभारंभ इस पवित्र स्थान से आज होने को जा रहा है। इसमें मुझे आने का सौभाग्य मिला है। इस क्षेत्र के अंदर जो धर्म परिवर्तन के षड्यंत्र जो हमारे सनातन धर्म के विरुद्ध रचा जा रहा है, जिसमें विशेष रूप से ईसाई मशीनरी हो या मुस्लिम के माध्यम से हो, और अवैध रूप से हमारे जो धर्म स्थलों की जमीन है, बढ़िया है, उनके ऊपर अधिकार जताने की जो बातें चल रही हैं, उसके लिए ये धर्म जागरण यात्रा, नाथ जागृति यात्रा का शुभारंभ हुआ है, जो समाज में चेतना का, जन जागरण का कार्यक्रम करेगा और समाज को संगठित और एकजुट रहते हुए सबके कल्याण की भावना का संदेश समाज को देगा। और धर्म परिवर्तन को रोकने के लिए इस यात्रा का शुभारंभ हुआ है, जिसके माध्यम से जो हमारे संस्कृति के ऊपर, हमारे देश के ऊपर और हमारी परंपराओं के ऊपर जिस प्रकार से विदेशी आक्रामकताओं ने सेना लेकर हमला किया और देश को एक तरह से गुलाम बनाया, और आज इस युग के अंदर भी कुछ इसी तरह से हमारे देश को अंदर घुसकर हमारे लोगों को तोड़ना, उनका धर्म परिवर्तन करना और अनेकों ऐसी गतिविधियों को संचालित कर देश को अस्थिर करने का जो कार्यक्रम षड्यंत्र चला है, उसकी रोकथाम के लिए इस यात्रा का शुभारंभ हुआ है। और निश्चित रूप से इस यात्रा की सफलता होगी और इस क्षेत्र के अंदर खुशहाली और इस क्षेत्र के लोगों को साथ लेकर भगवान गुरु गोरक्षनाथ जी की परंपरा आगे बढ़ेगी। धन्यवाद। शंभूज्योती गुरु गोरक्षनाथ महाराज की जय हो। आज खऱ्या अर्थाने नाथ जागृती यात्रेला प्रारंभ झालेला आहे। नाथ आखाड्याचे उपमहासभापती श्री बालकनाथजी गुरु महाराज यांच्या आगमनाने आणि यांच्या हस्ते नाथ रथाचं पूजन करून त्या यात्रेचा शुभारंभ झालेला आहे। याचा अर्थ, याचा एकच उद्देश होता, प्रत्येक गावामध्ये नाथांच्या या जागृतीमधून प्रत्येक गावामध्ये धर्मांतरण, त्याच्यानंतर वक्फ बोर्डाचा प्रश्न असेल, ह्या गोष्टी प्रत्येक घरामध्ये पोहोचण्यासाठी आपण ही नाथ जागृत यात्रा आपण करत आहोत। प्रत्येक घरातल्या माणसाला ही गोष्ट माहीत झाली पाहिजे, म्हणून ह्या यात्रेचा आपण प्रारंभ केलेला आहे आणि ठिकठिकाणी याचा आपण प्रचार आणि प्रसार करत पुढे मार्गस्थ होत आहोत। ते एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो। धर्म जागरण ट्रस्ट आयोजित चलो मच्छिंद्र गोरखाया या नाथ जागृती यात्रेचा प्रारंभ रविवार दिनांक 12 रोजी अहिल्यानगर तालुक्यातील मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ गडावरून झाला। यावेळी नाथ आखाडाचे अध्यक्ष बालकनाथ महाराज यांच्या हस्ते रथ पादुका पूजन आणि महाआरती करण्यात आली। यावेळी ते बोलत होते। ही यात्रा गोरक्षनाथ गडावरून श्री क्षेत्र मढी आणि मायंबा इथं जाणार आहे। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नाना जाधव, धर्म जागरण ट्रस्ट ज्ञानेश्वर महाराज दाभाडे, श्री क्षेत्र गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव कदम, श्री क्षेत्र मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड, श्री क्षेत्र मायंबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब चितळे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बालकनाथ महाराज म्हणाले
देश स्वतंत्र होऊन 77 वर्ष झाली आहेत. मात्र आपली संस्कृती, हिंदू धर्म वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. ही खेदाची बाब आहे. सनातन धर्म वाढवण्यासाठी गोरक्षनाथ महाराजांनी उपदेश केला होता. आज तपोभूमीवर जाण्याचा योग मिळाला. हे माझं भाग्य आहे. त्यामुळं सनातन धर्म आपण पुढे चालवला पाहिजे. हिंदू धर्मांतर रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसंच ज्यांनी धर्मांतर केलंय त्यांना आपल्या धर्मात पुन्हा यावं यासाठी प्रयत्न करावे, असंही ते म्हणाले. यावेळी सोमनाथ झाडे म्हणाले, नगर जिल्ह्यासह इतर भागात हिंदूंच्या जागेवर वक्फ बोर्ड ताबा मारण्याचा प्रयत्न करते. हे रोखण्यासाठी तसंच हिंदू धर्मांतर थांबवण्यासाठी नाथांची जागरण यात्रा सुरू झाली आहे. नाना जाधव म्हणाले, भारत देश हा युवांचा देश म्हणून ओळखला जातो. हिंदू धर्मावरील आक्रमण रोखण्यासाठी तसंच लव जिहाद, धर्मांतरण, भूमी जिहाद रोखण्यासाठी ही यात्रा आयोजित केली आहे. त्यामुळं समाजानं जागं होऊन मठ मंदिर यात न पडता हिंदू धर्म जागवण्यासाठी परिवर्तन केलं पाहिजे. तसंच मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्ट, मढी येथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट आणि मायंबा देवस्थान ट्रस्ट या तिन्ही संस्थांनी एकत्र येऊन सनातन धर्मासाठी प्रयत्न करून हिंदू धर्म वाढवला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. दाभाडे महाराज म्हणाले, मढी ही आमची जागा आहे असा दावा वक्फ बोर्डाने केला आहे. त्यामुळे आता झोपलेल्या हिंदूंना जागा करण्यासाठी बालकनाथ महाराज गोरक्षनाथ गडावर आलेत. अज्ञानाची काजळी काढून हिंदूंनी पुढे आलं पाहिजे. त्यासाठी ही हिंदू जागरण यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा 2 दिवसांची नसून अखंड यज्ञ चालवला आहे, असंही दाभाडे महाराज यांनी सांगितलंय. यावेळी मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू. पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स. 0 इंटरेस्ट, EMI 36 महीने तक. और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी.